अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये हॅकर्सचा हात असल्याची शंका व्यक्त केली जाते। हॅकर्सने कॉकपिट हॅक केल्याचा दावा केला जातोय। विमानाचं कॉकपिट हॅक होऊ शकतं का असा आता प्रश्न निर्माण झालेला आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेचं नेमकं कारण काय या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। या विमानाचा ब्लॅक बॉक्स देखील सापडलेला आहे, त्यामुळे या ब्लॅक बॉक्स मधून देखील नेमकं त्यावेळी काय घडलेलं होतं, काय परिस्थिती उद्भवलेली होती या संदर्भात मोठी माहिती हाती लागणार आहे। मात्र यामध्ये हॅकर्सचा हात होता अशी शक्यता व्यक्त केली जाते। या हॅकर्सनी कॉकपिट हॅक केल्याचा दावा केला जातोय, त्यामुळे विमानाचं कॉकपिट खरंच हॅक होऊ शकतंय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केलेला आहे। तर अहमदाबाद विमान दुर्घटनेचं नेमकं कारण काय या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या दुर्घटनेचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। मात्र या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, त्यामुळे या ब्लॅक बॉक्समध्ये जे काही शेवटचं संभाषण किंवा रेकॉर्ड झालेलं आहे त्यामधून या दुर्घटनेचं नेमकं काय कारण आहे ते स्पष्ट होणार आहे। मात्र याच दुर्घटनेवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। तर विमानाची ऑपरेटिंग सिस्टीम हॅक होऊ शकते असं सायबर तज्ञांनी दावा केलेला आहे। विमानामध्ये ऑटो पायलट मोडची सुविधा असते आणि ऑपरेटिंग सिस्टीम सुरक्षित करणं गरजेचं आहे असं देखील सायबर तज्ञांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे जो प्रश्न निर्माण झालेला होता की विमानाची कॉकपिट आहे ती हॅक होऊ शकते का, तर सायबर तज्ञांनी याचं उत्तर हो असं दिलंय। विमानाची ऑपरेटिंग सिस्टीम हॅक होऊ शकते असं सायबर तज्ञांचा दावा आहे। विमानामध्ये ऑटो पायलट मोडची सुविधा असते। एरोप्लेनवरती हल्ला होऊ शकतो का, तर होऊ शकतो, कारण हे मॅनमेड इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत आणि हे सिक्युअर करण्यासाठी इन्क्रिप्शनची जी आहे ती सेटिंग्स दिलेली असतात। हे इन्क्रिप्शनचे सेटिंग्स हॅकर्स क्रिमिनल्सला जर ॲक्सेस मिळाला तर ते कंट्रोल रिमोटली केले जाऊ शकतात, कारण ॲटो पायलट मोड जो आहे तो एरोप्लेनमध्ये असतो। सो हा जो ॲटो पायलट मोड आहे तो ॲक्सेस करण्यासाठी हॅकर्स क्रिमिनल्स रिमोटली सिस्टीम जी आहे ती ब्रेक करू शकतात किंवा त्याच्यावरती अटॅक होऊ शकतो। त्याच्यासाठी तिथे सिक्युरिटी ऑडिटिंग करणं, पेनिट्रेशन टेस्टिंग करणं हे अतिशय आवश्यक आहे। बऱ्याच वेळेला याच्या आधीसुद्धा अशा टाईप्सचे रिमोटली हॅकिंग जे आहे ते केले गेलेले आहेत। फ्लाईट्सच्या संदर्भातली सिस्टीम्स जी आहे ती इझिली जी आहे ती लक्षात येऊ शकते। रडार सिस्टीम्स असो किंवा एरोप्लेन्स असो, याच्या सिग्नल सिस्टीम्स आणि पॉवर ऑन ऑफ कंट्रोल सिस्टीम ज्या आहेत या नीट चेक करणं, ॲनालिसिस करणं, ऑडिट करणं हे खूप आवश्यक असतं।